महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेहुण्याच्या लग्नासाठी सासरच्या घरी आलेल्या दाजींची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह गावापासून फक्त 50 मीटर अंतरावर एका शेतात आढळून आलाय। मयत हरेंद्र वर्माचे लग्न 5 वर्षांपूर्वी झाले होते आणि गवळण समारंभही 1 वर्षांपूर्वी झाला होता। पण गेल्या काही महिन्यांपासून त्याची पत्नी तिच्या माहेरी राहत होती। कौटुंबिक वादामुळे ती तिच्या सासरच्या घरी परतली नव्हती। मृताचे मामा राजकिशोर वर्मा म्हणाले की काही दिवसांपूर्वी हरेंद्र आणि त्याच्या पत्नीमध्ये संभाषण झाले होते। पत्नी म्हणाली होती, माझ्या आईवडिलांच्या घरी लग्न आहे, लग्नानंतर मी तुझ्यासोबत येईन। बलरामपूर जिल्ह्यातील महाराजगंज तराई पोलीस स्टेशन परिसरातील जुगलीकला गावामधील ही घटना आहे। मृत हरेंद्र वर्मा हा गोंडा जिल्ह्यातील देवरहाणा गावचा रहिवासी होता आणि तो त्याच्या मेहुण्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सासरच्या घरी आला होता। हरेंद्र 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता त्याचा काका लल्लू वर्मा यांच्यासोबत जुगलीकला गावातील त्याच्या सासरच्या घरी आला होता। लग्नाची मिरवणूक सासरच्या घरापासून 7 किलोमीटर अंतरावर गेली होती। लग्नाचा विधी झाल्यानंतर काका घरी परतले, पण हरेंद्र तिथेच राहिला, कारण सासरच्यांनी लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत पाठवण्याचं वचन दिलं होतं। सरपंच मंगल प्रताप म्हणाले की रात्री 10 वाजता गावातील काही लोकांना शेतात एक मृतदेह दिसला। माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मृतदेह तोंडावर पडलेला होता आणि मान कापलेली होती। घटनास्थळावरून एक धारदार चाकूही जप्त करण्यात आलाय। काकांना रात्री 11 वाजता हत्येची बातमी मिळाली। रात्री 11 वाजता एका गावकऱ्याने काका लल्लू वर्मा यांना फोन करून हत्येची माहिती दिली। काकांनी तात्काळ कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली आणि सर्वजण गावात पोहोचले। काका राजकिशोर वर्मा म्हणाले की त्यांना शनिवारी पहाटे 4 वाजता या प्रकरणाची माहिती मिळाली। राजकिशोर यांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केलाय। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर सासरचे लोक घर सोडून पळून गेले, तथापि पोलिसांनी आतापर्यंत सासरच्या 5 जणांना ताब्यात घेतलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।